ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हवामान खात्याच्या वतीने आज नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि आपण बघतोय मध्यरात्रीपासून जोरदार जे आहे ते पावसाला सुरुवात झाली। आता मी नांदेडच्या कंधार तालुक्यात आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते या नदीला मोठा पूर आलाय। या नदीने जे आहे ते धोक्याची पातळी ओलांडली, यामुळे जे आहे ते लाखो हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान यापूर्वीच झालेलं आहे आणि पुन्हा या नुकसानीत जे आहे ते मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे। आपण बघतोय नांदेड जिल्ह्याची सगळी परिस्थिती आपल्याला अशीच पाहायला मिळते। आपण जर या बाजूला बघितलं तर या ठिकाणी जे ते ऊस आहे हा संपूर्ण ऊस पाण्याखाली गेलाय आणि अनुषंगाने जे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर जे आहेत ते स्थानिक शेतकऱ्यांची गाठीभेटी घेतात, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतात। आपल्यासोबत स्वतः आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद या ठिकाणी साधणार आहोत। आपण बघतो या ठिकाणी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जे आहे ते फोन केला आहे आणि अजित पवार यांना ही जी सगळी परिस्थिती या ठिकाणी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याशी संवाद साधत आहेत आणि अजितदादा जे आहे ते आता ही सगळी पूर्व परिस्थिती पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। हा अतिशय एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहतोय, ज्या पद्धतीने जे आहे ते सरकारने सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची घोषणा केली होती आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आता अजित पवार यांच्याशी जे आहे ते व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधून या जिल्ह्यातील सगळी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि शेतकऱ्याला जे आहे ते दिलासा देण्याचा विनंती सुद्धा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर करताना पाहायला मिळतात। आणि जे आहे ते या सगळ्या पूर्व परिस्थितीबाबत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर अजित पवार यांच्याशी संपर्क साधताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतोय आता कंधार तालुक्यामध्ये अप्पर मनार आणि लोअर मनार हे मनारचं चित्र आहे दादा। नाही लोक काढले, 3 लोक अडकले होते, आपण लोक काढले त्यांना, परंतु घराची मोठी पडझड होते आता सध्या। नाही हेलिकॉप्टर पाठवायची आता गरज नाही आहे, परंतु धोके म्हणजे 29 तारखेच्या पावसाच्या ती टीम नाही NDRFची टीम एक लागेल इथे। हा कंधारमध्ये कंधार लोहा म्हणजे हा कंधारला हे कंधारचं चित्र दाखवलं दादा आपल्याला मी आता। हा दादा दादा एक मिनिट दादा एक मिनिट दादा TV9च्या माध्यमातून काही नागरिकांना आवाहन करायचंय का? नाही हवामान खात्याने अंदाजच व्यक्त केलेला होता की पाऊस मोठ्या प्रमाणावर 4-5 दिवस पडेल। आता सगळीकडे सुरू झालेला आहे। आम्हाला काळजी आम्ही आधीच सगळ्यांना अलर्ट केलेला आहे, परंतु आता प्रतापराव चिखलीकर साहेबांनी जे काही लक्षात आणून दिलं किंवा मला तिथलं सगळं एकंदरीत पाण्याची परिस्थिती आणि लोकांची अडचण सांगितलेली ती मी ताबडतोब आता यंत्रणेला सांगतो आणि तिथं कसं आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करता येईल या पद्धतीचं काम करतो। दादा सर्वांनी काळजी घ्या, त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला संसार उभे करण्याच्या करता आम्ही सर्वस्व पणाला लावू हे शब्द मी या निमित्तानं देतो। दादा आता शेतकऱ्याला जे आहे ते ठोस मदतीची अपेक्षा आहे। नांदेड जिल्ह्यात जे आहे ते मोठं नुकसान झाले। ओके दादा धन्यवाद। निश्चितच बघतोय आपल्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते, ज्यांनी ही सगळी पूर्व परिस्थिती पाहिली आणि आपल्यासोबत सुद्धा संवाद साधलाय आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत। साहेब काय सांगाल, आताच जे आहे ते अजितदादा बोलले, आमच्यासोबत पण बोलले, तुमच्यासोबत बोलले, सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, मात्र आता शेतकऱ्यांना मदत पाहिजे। आत्ता आमच्या नेत्यांनी आपल्यासह संवाद साधलेला आहे। परिस्थिती अतिशय भयानक आहे आणि सरकार पूर्णपणानं लक्ष ठेवून आहे, परंतु आता कोणाचाही अंत न पाहता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत झाली पाहिजे आणि पूर्वी शेतीचं जे नुकसान झालं आहे त्याबरोबरच आता दुपटीनं घराचं नुकसान वाढतं आहे। त्याच्यामुळं चांगली घरं आता जमीनदोस्त होतात की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे। त्याच्यामुळं आपल्यामार्फत नागरिकांना पण माझं आव्हान राहणार आहे की आपण सुरक्षित स्थळी थांबा
घर पडलं तर आपण घर देऊ शकतो, काही नुकसान झालं तर नुकसान भरपाई देऊ शकतो, पण जीवितहानीची भरपाई आपण देऊ शकत नाही. त्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे, अशा पद्धतीचं आव्हान आहे. निश्चितपणानं मी दादांशी आपलं बोलणं झालं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि अधिकची मदत लोकांना कशी करता येईल याचा निश्चितपणानं प्रयत्न करा. सर, आपण बघतोय तुम्ही सातत्यानं प्रयत्न करताय. नांदेड जिल्ह्यात 10 आमदार महायुतीचे आहेत, 2 खासदार आहेत, मात्र तुटपुंजी मदत जे शेतकऱ्यांना मिळाली, कुठेतरी लोकप्रतिनिधी जोर लावण्याची गरज आहे. सगळेच लोकप्रतिनिधी जोर लावत आहेत. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री स्वतः पूरहानीची पाहणी त्यांनी केलेली आहे, त्यांना सगळ्या लोकांच्या भावना कळलेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीला असं वाटते की मदत अधिक मिळाली पाहिजे, पण आम्ही सगळे मिळून परत एकदा भेटण्याचा प्रयत्न करू, पण ती वेळ येणार नाही असं मला स्वतःला वाटतं. निश्चित आपण बघतोय हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, ज्यांनी आज कंधारमध्ये सगळ्या भागाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा कॉल केला. दादांनी सुद्धा महाराष्ट्रातील फक्त नांदेडमध्ये नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा दिलाय आणि दादांनी TV9 मराठीसोबत सुद्धा संवाद साधलाय आणि शेतकऱ्यांनी धीर द्यावा, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं ठोस आश्वासन सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, कंधार, नांदेड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.